आपल्या आजच्या भेटीला खास ऑफिसर आलेले आहेत, मिस श्वेता पोळ मॅडम. तर त्यांचं आणि त्यांच्या मम्मीचं, ज्या स्वतः या ठिकाणी पेठ वडगाव नगरपालिकेचे नगरसेविका या ठिकाणी आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. कारण श्वेता मॅडम ज्या आहेत त्या या ठिकाणी MPSC 2023मधून डिस्क्रिप्टिव्हची जी एक्झाम होती त्याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 PWD या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ऑलरेडी त्या भूमी अभिलेखमध्ये या ठिकाणी होत्या आणि त्यांची खासियत अशी आहे की ती आपल्या ऑनलाईन बॅचला या ठिकाणी 2023च्या होत्या, जॉब करत या ठिकाणी त्या अभ्यास करत होत्या. तर परत एकदा तुमचं अभिनंदन करून तुमचे जे सक्सेसचं स्टोरी आहे किंवा रहस्य आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना थोडक्यात तुम्ही सांगावं असं मी तुम्हाला विनंती करतो. मला सगळ्या स्टुडंट्सना हेच सांगायचं आहे की कंटिन्युअस एफर्ट्स करत राहणं आपल्या हातात असते आणि एक दिवस सक्सेस मिळणारच. आणि माझ्या या सक्सेस किंवा MPSCच्या जर्नीमध्ये विद्यासागर अकॅडमीचा खूप मोठा रोल आहे. मी विद्यासागर अकॅडमीची 2023ची मेन्स बॅचची स्टुडंट आहे. माझं जेव्हा 2023ची प्री झाली आणि त्याच्यानंतर लगेच माझं भूमी अभिलेखचं जॉईनिंग आलं वैभववाडीला, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये. आणि मग मी मला जॉईनिंग येणार होतं त्याच्यामुळे मी ऑनलाईन बॅचच प्रेफर केली. आणि मी ऑफिस नंतर लेक्चर्स बघायचे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. आणि मग मी तिथं एकटीच होते, म्हणजे माझ्यासोबत कुणी स्टुडंट्स नव्हतं. सो डाऊट कुणाकडे क्लिअर करायचं हा एक मोठा क्वेश्चन होता. सो त्याच्यामुळे मी विद्यासागर अकॅडमीचे जे फॅकल्टीज आहेत त्यांना मेसेजेस थ्रू डाऊट विचारायचे आणि त्यांनी पण तेवढंच प्रॉम्प्टली माझे डाऊट्स क्लिअर केले. त्याचसोबतच जॉब करत असताना टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आणि जॉबमध्ये असताना जे काही डिफिकल्टीज येतात ते फेस करून पुढे कसं जायचं आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःला मेंटली स्टेबल ठेवून स्टडीवर कसं फोकस करायचं ह्याच्यासाठी ओमकार शेंडुरे सरांच्या गायडन्सची मला खूप मदत झाली. त्याचबरोबर सरांची स्पेशालिटी ही म्हणजे की आता MPSC डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममध्ये आपल्याला खूप फॉर्म्युलेज लक्षात ठेवायला लागतात आणि एक जरी चुकलं तरी तर सगळा गोंधळ होऊन जाईल. पण ते फॉर्म्युलेज लक्षात ठेवण्यासाठी सरांची जी हॅपी थॉट्स जी ट्रिक्स आहेत त्याचा सर मला खूप फायदा झाला. थँक्यू. बघा मित्रांनो, कसं आहे की जॉबमधला जेवढा, कारण ऑलरेडी भूमी अभिलेख म्हणजे तुम्हाला देखील माहिती आहे खूप हेक्टिक डिपार्टमेंट आहे, खूप हेवी वर्कलोडचं डिपार्टमेंट आहे. त्यात सर्वेअरचं काम करत करत बाकीच्या म्हणजे जेवढा वेळ दिवसातला मिळायचा, सकाळी असेल किंवा संध्याकाळचा, तो वेळ युटिलाइज करून अभ्यास करणं खूप म्हणजे तारेवरची कसरत या ठिकाणी असते आणि ते श्वेता मॅडमांनी करून दाखवलेलं आहे. ह्याच्यासाठी फक्त महत्त्वाचं आहे मनापासून तुमची या ठिकाणी जिद्द असणं की मला ही पोस्ट काढायची आहे. मनापासून एक आत्मविश्वासपूर्वक तुम्ही जे काम केलं पाहिजे की मला ही पोस्ट काढायचीच आहे, त्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न तुम्हाला करावा लागतो. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हटलं तर आपल्याला काय वावगं ठरणार नाही. तर श्वेता मॅडमचं झाल्यानंतर मी त्यांच्या मम्मीकडे येणार आहे की त्यांच्या मम्मीला या ठिकाणी कशा पद्धतीने वाटलं ज्यावेळी रिझल्ट लागला, श्वेता आपली PWD सारख्या एक वेल एस्टॅब्लिश डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन झालं, त्यावेळी त्यांच्या मम्मीच्या काय भावना आहेत या ठिकाणी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. नमस्कार, मी श्वेता पोळची मम्मी आई. खूप म्हणजे सर सांगायचं म्हटलं तर लहानपणापासून जसं तिला LKG UKG वगैरे घातलं तेव्हापासूनच ती स्कॉलर आहे. म्हणजे करणार तर करणारच, हे मला करायचंच आहे. ऍक्च्युली म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की घरात मी तिला मराठी मीडियमला घातलेलं, म्हणजे कोणीच नव्हतं आमच्या ह्याच्यातलं इंग्लिश मीडियमला. तर नाही म्हणली मम्मी मला ही इंग्लिश मीडियमला, तर ठीक आहे म्हणलं घातलं. मग एज वाढत होतं म्हणून म्हणजे 6 महिने आणि 6 महिने UKG आणि LKG असं केलं तिनं. तेही तिनं केलं आणि तेव्हापासून म्हणजे नंबर ती काढायची. जिद्दी आहे, चिकाटी आहे, करारी आहे. मलाही तिचं म्हणजे सपोर्ट असतो कायमच, सगळ्यांना सपोर्ट करते. स्वभाव आहे म्हणजे तापट पण आहे, पण खूप अशी समंजस आहे. आणि ह्या पोस्टवरती थांबेल असं मला अजूनही वाटत नाही. इथून पुढची ती उंच भरारी घेईल अशी माझी मनापासून खात्री आहे. आणि जे तिनं यश मिळवलंय त्याच्या मग आम्ही तिला सपोर्ट केला. करत तिची जे जिद्द चिकाटी होती ती तिनं केली, करून दाखवली. असंच प्रत्येक मुलांनी आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावे असं मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगेन. जर जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य ह्या जगात काही नाही. आणि सर खरोखर तुम्ही विद्यासागर अकॅडमी असेल किंवा ओमकार शेंडुरे सर असतील, त्यांनी खूप माझ्या मुलीला सपोर्ट केला, मार्गदर्शन चांगलं केलं. त्यामुळं
तिला यश मिळालं असं मी हे करते. थँक्यू मॅडम. मॅडम ॲक्च्युली फक्त एक टीचर म्हणून, एक ऑफिसर म्हणून माझं काम आहे फक्त मार्ग दाखवणं, काय नेमकं करायचं आहे काय नाही. स्वतः मी 2 डिस्क्रिप्ट एक्झाम क्रॅक केलेले आहेत आणि खरं कष्ट जे घेतलेलं आहे ते तुमच्या मुलीनं घेतलेलं आहे. ज्यामुळे जे काय कष्टाचं जे फळ आलेलं आहे ते तिचे वैयक्तिक कष्ट आहेत. माझं फक्त काम आहे मार्ग दाखवणं आणि निश्चितच आमचे जे विद्यार्थी आहेत अशा पद्धतीनं श्वेताला फॉलो करतील आणि असंच आपल्या आईवडिलांचं जे नाव आहे ते मोठं करतील. कारण मित्रांनो बघा, आज त्यांच्या आईना बोलताना किती अभिमान वाटतो की माझ्या मुलगीने हे क्रॅक केलेले आहे, जिद्दीच्या जोरावरती, चिकाटीच्या जोरावरती हे सगळं क्रॅक केलेलं आहे. त्यामुळे आपल्या आईवडिलांना असं आनंदी बघायचं असेल, अशा पद्धतीनं मोठं त्यांचं म्हणजे इच्छा पूर्ण करायची असेल तर खूप कष्ट तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहेत आणि निश्चितच तुम्ही असे कष्ट कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि श्वेता मॅडम, तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या भावी डिपार्टमेंटच्या लाईफसाठी आणि लवकरच लग्नाची पण तुम्ही आम्हाला पत्रिका द्यावीची अपेक्षा आहे. आणि तुम्हालाही मॅडम खूप खूप शुभेच्छा, सरांना आणि तुमच्या भावाला देखील खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. तुम्ही इथं आलात कोल्हापूरवरून, तुमचं खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद.